पडले जर ये वरते मी उघडून बघायला गेलो तर ते एवढं पाणी कमी काय आलंय पाणी केवढं घाण पाणी चारीकडे म्हणजे मामाच्या इकडे पिंटू मामाच्या सगळीकडे गेलंय चौकीत आणि इकडे शहर झाले तर बंद करता की मग हे बरंच तोवर का जा काढू हा आले जरासं मोठं आले आता आले तिकडचं बंद होईत नाही काय किती म्हणजे 2 ठिकाणी फिल्टर आहे म्हणजे जिथनं पाणी येते तिथं पण फिल्टर आहे आणि इथं पण फिल्टर आहे म्हणजे ॲक्च्युली फिल्टर म्हणजे काय कापड लावले तरीसुद्धा एवढं खदूळ पाणी आहे आणि हे खदूळ पाणी आम्ही असलं पाणी काय पिऊ नका आम्ही तरी सगळं फिल्टरमध्ये घालतोय तर आमच्याकडे हे फिल्टर आहे आणि त्यातनं आम्ही पाणी ह्याच्यात काढतोय विषय काय की पाऊस कालपासून पडाला आहे धुळला म्हणजे धुळला आणि सकाळपासून तो एवढा पडाला आहे की काही विषयच नाही तर तुम्हाला माहिती आहे मस्तपैकी काय थंड पाण्याने आंघोळी केली कारण आमचं नित्यनियम असा असतो की नदीला एकतर जायचं नाही तर विहिरीला आता नदीला जाण्यात काय अर्थ नाही तुम्हाला माहिती आहे पूर आला असणार आता बाहेरच पात्राच्या बाहेरच टोटल पाणी येते एवढा पाऊस असते आमच्याकडे आणि आत्ता विहिरीला बघितलं जाऊन 2-3 वेळा मी जाऊन बोलले विहिरीला पोहायला येते काय तर ती कसं आहे ती विहीर जी आहे आपण जिथं पोहायला जाते तर ती वड्याला आणि ह्याला ते की नळा टाकला आहे मध्ये त्यानं ते कनेक्ट केलं त्यामुळे ते काय ते वड्यातलं सगळं लाल पाणी आहे ते सगळं विहिरीत जाते पूर्ण घाण पाणी मग थोडं जरा थंडीच्या दिवसात जरा असं क्लीन असते त्यावेळेस जायला मजा येते आता खाऊन बघायला पाहिजे कसं विषय काय मित्रांनो काल आम्ही केलेला डोसा आणि त्यातले एक थोडे 4-5 पीस शिल्लक राहिलेले मग आज सकाळी तिची मारल्या फोडणी आणि पहिल्यांदाच प्रकार केलाय ते बघूया आपण काय करायचा एवढे खतरनाक झालेले की नाही ते विषयच नाही मी म्हटलं आता मला आवडेल का नाही काय माहित नाही कारण ते काल जरा असं चटणी संगत खाताना जरा ते त्यात मीठ कमी होतं म्हणून आणि आता बघतोय तर टोमॅटोची मस्तपैकी ग्रेव्ही होती त्यात टॉपचा विषय हा कधी मारूया हा काय कॅमेऱ्यात मारूया मारे कधी बघ आता तू कधी म्हणतोस किती दिवस झालं होय नी देवाच्या पुढे काय आहे उद्यापासून जा मजा येत्या हा होय हा पावसात मजा करायची भिजणार काय का काय बघायला मजा करूया म्हणाले पावसात आपण भिजूया आपण जर भिजलो पावसात तर काय नका आमची मम्मी आडल का तुमची मम्मी आडल बाबा तुम्ही दोघांनी मार खायला हा खायचं दोघांनी मार भिजूया मग भिजूया काय नको बाबा का कपी दे मला लागलंय एवढं तेल लावत्यात मग दररोज लावत्या दररोज काय अरे हा आकाशकंदील काय काय म्हणतात त्याला आकाशकंदील म्हणतात हातात काय तुझ्या रीलचं काय कोणाचं कोण रे माहित नाही खोटं बोल नको कोण आले ते
तुला कुठं काय म्हणायला आवडलं मी? तुला मी फक्त विचारलं तर काय शाळेला जावे म्हणून. तू काय म्हणलास? काय म्हणला? माहित नाही शाळेला जावे की म्हणलं तुला मी. जाव्या ना तुला शाळेत सोडते की मी. मज्जा येते या शाळेत. लय मज्जा येते. गल्लीत अरे गल्लीत कोणच नाही ना रे. कामं गेली शाळेला गेली हो ने पाऊस एकटाच पडाला आहे ना. किल्ल्यात तुझा किल्ल्यात पूर्ण माझं किडा नाही तुझं किल्ल्यात. हा बरं आले पण चिनू आहे का? चिनू काय का दात किडल्या. चॉकलेट खाते ना चॉकलेट. तू पण खालीस चॉकलेट खाऊन दात किडल्या पूर्ण. बघ इकडे इकडे बघ किडल्या रे बाबा. माझं नाही का नाही काय की नाही तुझं किडल्या. माझी किडली 5 पासून आहे. उद्यापासून जायचं. उद्यापासून जर तू शाळेला गेला तर तुला एक जादू देणार. हां 100% जाणार काय? आणि काय काय शिकणार शाळेत? मी तेच म्हणाले शाळेत जाऊन काय शिकणार. तू काय नाही म्हणलास म्हटलं मी द्यालो होतो. शाळेत काय शिकत्यास? हां अभ्यास शिकतात आहे. हां मग काय शिकते शाळेत? शाळेत काय शिकतात? हां मग अभ्यासच किती. मग जाणार ना उद्यापासून 100% जाणार ना. मग तुला जादू देणार. चालतंय डन. ओके काय सांगितलं तर काम रे दीदीच्या पप्पासनी? मग काय म्हणलास का वैरण घाला काय कशाला कुठे? कुणी म्हशी आणल्या का? म्हणजे असं वैरण बिरण घाला पाहिजे म्हणून सांग. होय मग तू त्यासनी सांगायलाच होय काय काय काम करायला लागते ते. त्यासनी सांगायला पाहिजे ना कोणतरी. आजारी पडते नाही तर पुरुषनी ते द्यायचं. आजारी पडते नाही तर पुरुषनी दूध द्यायचं कोंबड्याचं. दूध देते कोंबड्याचं. मी कुठले देऊ? मी गेल्या मग तिला सांग की तिला दे म्हणा औषध. तुला कळत नाही मग मी का घेऊ? दूध देते कोंबडा काय झालं? घे बस घाण रे.